दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ प्रस्थानत्रयी या शृंखलेमधील या दासबोध ग्रंथाच्या प्रस्तावनेचा अभ्यास करण्याच्या आधी आपण सर्वप्रथम भगवान श्रीरामाला वंदन करू, समर्थांना वंदन करू, आपले सर्वांचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका आणि आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना अतिशय विनम्र अभिवादन प्रणाम करू। आपणा सर्व श्रोत्यांना मी वंदन करते आणि दासबोध प्रस्तावना या विषयावरील अभ्यास आणि चिंतन याला सुरुवात करूया। अभ्यास हा एक महत्त्वाचा शब्द आहे की या चिंतनाच्या माध्यमातून आपण सर्वजण अभ्यास करणार आहोत, अभ्यास करणं अपेक्षित आहे। योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये भगवान श्रीरामाला उपदेश करताना महर्षी वसिष्ठांनी एक अतिशय सुंदर श्लोक वापरला आहे। महर्षी वसिष्ठ श्रीरामाला सांगतात, अभ्यासात सर्व सिद्धी स्यात् इति वेदानुशासनम तस्मात् त्वं सर्वम उत्सृज्य कुर्वभ्यासे स्थिरम मनः। वसिष्ठ मुनी म्हणतात की अभ्यासात सर्व सिद्धी, अभ्यासाने सगळं काही सिद्ध होतं, साध्य होतं। इति वेदानुशासनम असा श्रुती माऊलींचा वेदांचा संदेश आहे। म्हणून श्रीरामा तस्मात् त्वं सर्वम उत्सृज्य, इतर सर्व व्याप, इतर सर्व उपद्व्याप असं आपण म्हणूया, हे बाजूला ठेवून कुर्वभ्यासे स्थिरम मनः, आपलं स्वतःचं जे मन आहे ते अभ्यासामध्ये स्थिर कर, असा वसिष्ठ मुनींचा श्रीरामाला उपदेश आहे योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये। अभ्यास हा शब्द आपण अनेक वेळेस ऐकलेला आहे। लहानपणी हल्ली जन्म झाल्यापासून 2-4 वर्षाचे असल्यापासून मुलांना शाळेत घातलं जातं आणि अभ्यास कर, मार्क मिळव असा एक धोशा सगळ्यांच्या पाठीमागे लावला जातो। व्यासंग, सराव, परिपाठ असे अभ्यास शब्दाचे अर्थ आहेत वेगवेगळे, परंतु आपल्या इथल्या चिंतनाच्या दृष्टीने अभ्यास शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या विषयाचं मर्म जाणण्यासाठी केलेली आवृत्ती, पुनरावृत्ती, पुनरुक्ती, वारंवार एखाद्या गोष्टीचा समजून घेण्याचा प्रयत्न करणं, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं, याला अभ्यास असं म्हणतात। एखाद्या व्यक्तीला सराव करून जे कौशल्य प्राप्त होतं, निपुणता प्राप्त होते, त्याला देखील अभ्यास असं म्हणतात। आणि हा अभ्यास इतर सर्व व्याप अथवा उपद्व्याप बाजूला ठेवून आपण करावा, मन स्थिर करून करावा, असा वसिष्ठांचा उपदेश आहे भगवंताला आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना हा उपदेश आहे। अशा प्रकारे आपण जेव्हा विचार करतो की ज्या एका गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना सर्वात जास्त कंटाळा येतो, जी गोष्ट करायला अभ्यास आपल्याकडे कधीच वेळ नसतो, जो अभ्यास करणं आपल्या जीवनात अजिबात प्राथमिकता नाही, त्याला प्रायोरिटी नाही, किंवा प्राथमिकता जरी असेल, आपण अभ्यासाला जरी बसलो तरी तो करताना ज्याच्यामध्ये मन रमत नाही, मन एकाग्र होत नाही, अभ्यासाच्या नावाने धडकी भरते, भीती वाटते, टेन्शन येतं, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या बोलण्यातून ऐकायला पाहायला मिळतात की असा हा जो अभ्यास आहे आपण वारंवार करावा, नुसता करू नये तर मन स्थिर करून करावा, असं वसिष्ठ मुनींनी म्हटलेलं आहे। कशाचा अभ्यास करावा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास आवश्यक आहे। कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला उंच शिखर गाठायचं असेल, थोडं बहुत यश, थोडं बहुत नैपुण्य प्राप्त करायचं असेल, कौशल्य गुणवत्ता कुठलीही असेल,
तर प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास आवश्यक आहे. आपण कशाचा अभ्यास करायचा असा जेव्हा विचार करतो तेव्हा भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या साधना पंचकम या एका ग्रंथामध्ये एक सुंदर आज्ञा दिलेली आहे. साधना पंचकम नावाचा भगवान शंकराचार्यांचा एक छोटेखानी ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये सुमारे 40 आज्ञा दिलेल्या आहेत. साधकांसाठी उपयोगी अशा 40 आज्ञा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आज्ञा आहे ते म्हणतात वेदो नित्यम अधियताम. म्हणजे वेदांचा संदेश आहे अभ्यास करा. आणि अभ्यास कशाचा करा तर भगवान शंकराचार्य म्हणतात वेदांचाच अभ्यास करा. नित्य म्हणजे नेहमी नेमाने वेदांचा अभ्यास करा. आता वेदांचा विस्तार जर आपण बघितला तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 मोठे मोठे वेद, सगळे संस्कृतमध्ये लिहिलेले. आपल्यापैकी अर्ध्याधिक लोकांना संस्कृत माहिती नाही, वेदांची जाण नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या जीवनात एवढे सगळ्या मोठ्या विस्तृत ग्रंथांचा अभ्यास करायला आपल्याकडे वेळ उपलब्ध नाही. मग अत्यंत व्यस्त धकाधकीच्या या जीवनामध्ये जर आपल्याला या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल आणि खरंच काहीतरी शाश्वत सुख किंवा मोक्ष ज्याला म्हणतो त्या दिशेने वाटचाल करून आपल्याला सुखरूप जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांना काय उपाय आहे. समर्थ रामदास स्वामींसारखे द्रष्टे संत जेव्हा समाजामध्ये जन्माला येतात तेव्हा त्यांना या सगळ्या सामाजिक परिस्थितीची जाण आहे, भान आहे. आणि केवळ तेव्हाची सामाजिक परिस्थिती नाही तर आता ही जे सध्याचं युग आहे, समर्थांना होऊन 400पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले, पण येणारा काळ कसा आहे, लोकांचं जीवनमान कसं असेल, जीवनशैली कशी असेल, किती व्यस्त असेल, या सगळ्या गोष्टींचं समर्थांना जाण होती, समर्थांना भान होतं. वेदांचा विस्तार प्रचंड मोठा आहे. त्याचा अतिशय सखोल, व्यापक आणि सूक्ष्म अभ्यास करायला लोकांना वेळ मिळणार नाही हे समर्थ जाणून होते. म्हणून त्यांनी स्वतः या वेदांचा, सर्व उपनिषदांचा अतिशय यथायोग्य, यथाशास्त्र सूक्ष्म अभ्यास केला. आणि तो अभ्यास करून त्यांनी दासबोध या व्यापक, विस्तृत आणि सर्वांग सुंदर ग्रंथाची निर्मिती आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. समर्थकालीन लोकांना याचा उपयोग होताच, पण आपल्यासारख्या आजच्या विज्ञान युगातील लोकांना सुद्धा ज्या ग्रंथाचा तेवढाच उपयोग आहे, आपल्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी, उंच आणि दर्जेदार जीवन जगण्यासाठी सोप्या सुलभ भाषेमध्ये जो मार्गदर्शन करतो तो हा दासबोध ग्रंथ. दासबोधाची रचना करताना अनेक वेगवेगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन समर्थांनी रचना केलेली आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित वेगवेगळ्या ग्रंथांचा आधार घेतलेला आहे. उपनिषद, वेदांत, श्रुती, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, मोठी यादी समर्थांनी दिली आहे. गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता. पहिल्याच दशकातील पहिल्या समासाचा आपण अभ्यास केला तर या मोठ्या ग्रंथांची ग्रंथावली ही यादी आपल्याला दिसून येते की एवढा सगळा अभ्यास समर्थांनी स्वतः केला. वरवरचा अभ्यास केला नाही तर वसिष्ठांनी सांगितला तसा मन स्थिर करून अभ्यास केला. बघा, अभ्यास करताना 2 बाजू असतात. एक आहे ॲनालिसिस आणि एक आहे सिंथेसिस. त्याचे एक्झॅक्ट मराठी शब्द मला आता माहिती नाही, पण एक आहे की प्रत्येक दिलेला सिद्धांत, शास्त्रीय सिद्धांत हा व्यवस्थित आधी समजावून घेणं, एक एक सिद्धांत व्यवस्थित समजावून घेणं. आणि सिंथेसिस म्हणजे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्रांमधल्या कळल्या आहेत त्या एकत्रित करून त्याची आजच्या जीवनाशी सांगड घालून ते सिद्धांत समजावून सांगणं. अशा दोन्ही पद्धतींनी समर्थांनी या प्रस्थानत्रयीचा म्हणजे मूळ प्रस्थानत्रयीचा उपनिषद, वेदांत, ब्रह्मसूत्र, गीता इत्यादी अभ्यास करून सार रूपाने या दासबोध ग्रंथाची निर्मिती ठेवली. आणि एक अमूल्य प्रसाद आपल्यासाठी, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आपण सगळे प्रापंचिक, व्यावसायिक, गृहस्थाश्रमी लोक अतिशय व्यस्त धकाधकीच्या जीवनामध्ये, संघर्षमय जीवनामध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करणं निश्चितपणे शक्य आहे आणि जो निश्चितपणे आपल्याला मदत करेल असा हा दासबोध ग्रंथ. रचना करताना याची एकूण 20 दशकांच्या मध्ये रचना केलेली आहे. समर्थ म्हणतात की 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. 20 दशक, दशक म्हणजे 10चा समूह.
प्रत्येक दशकामध्ये एकूण 10 समास आहेत आणि समास शब्दाचा अर्थ आहे चॅप्टर. जे लोक दासबोध ज्यांचा अभ्यास आधी झालेला असेल त्यांना या सगळ्या गोष्टी परिचित असतील. ज्यांनी दासबोधाचा अभ्यास अजून केला नाही त्यांच्यासाठी आपण थोडीशी ही प्राथमिक माहिती बघतो आहोत की समास म्हणजे एक अध्याय, एक धडा किंवा एक चॅप्टर असे 10 समास मिळून एक दशक होतो. असे एकूण 20 दशक 200 समास मिळून या दासबोध ग्रंथाची रचना झाली आहे. असं म्हणतात की ही रचना करताना ह्या सगळ्या समासांची रचना समर्थांनी वेगवेगळ्या वेळेस विविध वेळी केलेली आहे अशी एक मान्यता आहे. आणि वेळोवेळी सांगितलेले हे समास पुढे श्री दासबोध या नावाने एकत्रित केले गेले. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बरीच भर घातली आणि घळीमध्ये हे सगळे लिहिले गेले एकत्रितपणे आणि मग या दासबोध ग्रंथाची निर्मिती झाली. म्हणून याचं अवलोकन केलं तर एक गोष्ट लक्षात येते की बरीच सगळी विषयांची या संपूर्ण ग्रंथामध्ये पुनरावृत्ती आहे. तोच विषय वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला गेलेला आहे. विशिष्ट असा अनुक्रम आपल्याला सगळ्या दशकांच्या मध्ये दिसत नाही निश्चितपणे. दशकांचं जर अवलोकन केलं तर पहिले 6 दशक झाल्याच्या नंतर 7व्या दशकाची सुरुवात करताना परत एकदा समर्थ रामदास स्वामींनी मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण हे जनरली कुठल्याही ग्रंथाच्या केवळ सुरुवातीला केलं जावं असा एक साधारण संकेत आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला 7व्या दशकाच्या सुरुवातीला देखील हे मंगलाचरण दिसतं. आणि वेगवेगळ्या लोकांची ही मान्यता गृहीत धरून असं एक मानलं जातं या दासबोधाच्या बाबतीत की अशा प्रकारे हे 20 दशक आणि 200 समास एकत्रित करून हा मोठा विस्तृत व्यापक ग्रंथ समर्थांनी आपल्यासाठी निर्माण करून ठेवला. आज आपण जो प्रस्तावनेचा अभ्यास या आणि पुढील 2 सत्रांमध्ये करणार आहोत तो मुख्यतः आपले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेच्या आधाराने करणार आहोत. दासबोधामधली प्रस्तावना, दासबोध चिंतनिकेमधली प्रस्तावना आणि थोडीफार पूज्य बेलसरे स्वामींनी लिहिलेली प्रस्तावना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून आपण या दासबोधाची जी पार्श्वभूमी आहे किंवा याच्यातून ज्या मुख्य शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या संबंधी थोडासा विचार करू, चिंतन करू. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की दासबोध हे एक साधू काव्य आहे. साधू शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की संत सत्पुरुष, आत्मप्रचिती घेतलेले, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे साधू आहेत ते संत सत्पुरुष. आणि शब्दशः अर्थ बघितलं तर संत सत्पुरुषाने केलेली काव्यरचना असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. परंतु साधू काव्य म्हणजे एखादं अतिशय उदात्त आणि परिपूर्ण काव्य. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा असं समर्थांच्या बाबतीत म्हटलं जातं. आणि त्यांनी या साधू काव्याची रचना केली. त्याचं लक्षण आपल्याकडे दिलेलं आहे. धर्मार्थ काम मोक्षेषु वैचक्षण्यम कलासुच प्रीतिं करोती कीर्तींच साधू काव्य निबंधनम. साधू काव्याचं लक्षण आहे की 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषांची जो प्राप्ती करून देतो आणि त्याच्याशिवाय एखादी कला, कलेमधलं नैपुण्य, रसिकत्व, कीर्ती, प्रेम, आनंद इत्यादी गौण गोष्टींची सुद्धा जे प्राप्ती आपल्याला करून देतं ते काव्य म्हणजे साधू काव्य होय. पण साधू काव्याचं मुख्य लक्षण काय की तो आपल्याला 4ही पुरुषार्थांची प्राप्ती करून देतो. 4 पुरुषार्थ कोणते तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या प्रस्तावनेच्या आधाराने आपण थोडासा विचार करूया की समर्थांच्या या संपूर्ण दासबोधामध्ये त्यांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या संबंधी वेगवेगळ्या पद्धतीने विस्तृत विचार मांडलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा येतो धर्माचा विचार. पुरुषार्थ म्हणजे पुरुषांनी प्राप्त करण्याच्या गोष्टी. मनुष्य जीवनामध्ये त्यांनी धर्म प्राप्त करावा किंवा धर्माच्या आधाराने आपलं जीवन जगावं. धर्म या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. तो सगळ्याचा सगळा अभ्यास या फोरमवर करणं हे आपलं उद्दिष्ट नाही. परंतु समर्थांनी दासबोधामध्ये धर्माचा जो विचार केलेला आहे तो एकूण 4 स्तरावर विचार केलेला आहे. पहिला आहे वैदिक धर्म, दुसरा आहे राष्ट्रधर्म, तिसरा आहे कर्तव्य स्वरूप धर्म आणि चौथा आहे स्वरूप धर्म. एखाद दुसरी ओवी बघू म्हणजे लक्षात येईल की समर्थांनी कशा प्रकारे ही मांडणी केलेली आहे. सगळ्यात पहिला आहे वैदिक धर्म. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंतांचे.
शक्य असेल तुम्हाला तर वेदांमध्ये सांगितलेले विधियुक्त यज्ञ याग वगैरे करा. परंतु समर्थांना बहुतेक माहिती होतं की आगामी काळातील लोकांना हे सगळे यज्ञयाग रोज उठून घरामध्ये करणं शक्य होणार नाही हे त्यांना माहिती होतं. मग त्यांनी आपल्याला वेगवेगळे पर्याय देऊन ठेवले. मग वैदिक कर्म करणं जमत नसेल तर मग दया करा, दानधर्म करा. काहीच नसेल जमत तर भगवंताचं भजन करा. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदिक्षण दोहीकडे. भगवंताचं भजन करा, हरिकथा निरूपण करा. आणि हा जो सगळा विचार आहे हा समर्थांनी वैदिक धर्माच्या दृष्टीने दासबोधामध्ये मांडलेला आहे. आपण केवळ उदाहरणार्थ 1-2 ओव्या बघणार आहोत, पण या संदर्भातल्या वेगवेगळ्या ओव्या आपल्याला अभ्यास करताना ग्रंथामध्ये आढळतील. दुसरा आहे राष्ट्रधर्म. राष्ट्रधर्मामध्ये राजधर्म, राजकारण, समाजकारण असा वेगवेगळ्या व्यापक दृष्टींनी समर्थ या दासबोधामध्ये विचार मांडतात. साधारणपणे आपल्यासारख्या लोकांची समजूत असते की ते राजकारण वगैरे आम्हाला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही, ते सगळं राजकारणी लोकांचं काम आहे, आमचं आपलं साधं जीवन बरं. हे बरोबर आहे एका परीने की ज्याला आपण टिपिकल पॉलिटिक्स म्हणतो, जे देशाच्या राष्ट्रीय स्तरावर होतं, कदाचित त्याच्यामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नाही किंवा नसेल. पण आपण आज ज्या घरामध्ये राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या संस्थेमध्ये काम करतो, ज्या ऑफिसमध्ये काम करतो, तिथे प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे. आणि आपण मला राजकारणाशी काहीच घेणं देणं नाही असं म्हणून आजच्यासारख्या जीवनात राहून चालत नाही. मग आपण थोडंफार जो पारमार्थिक साधक आहे त्यांनी नुसतंच ईश्वर ब्रह्म माया याचा विचार न करता आपल्या दैनंदिन जीवनात थोडं स्ट्रॅटेजिकली वागणं, थोडं डिप्लोमॅटिकली वागणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार कशा प्रकारे वागायला हवं याचं वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन समर्थ या दासबोधामध्ये करतात. आणि ते कसं करावं हे देखील सांगतात. राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे. म्हणजे आवश्यक तिथे, शक्य तिथे डिप्लोमॅटिकली वागावं, परपीडेवरी नसावे अंतःकरण. दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी राजकारण करू नये, परंतु समाजामध्ये निदान स्वतःचं नुकसान होऊ नये, स्वतःला कोणी फसवू नये, इतपत तरी आपल्याला डिप्लोमॅटिकली वागणं जगलं पाहिजे. त्या दृष्टीने बराच सगळा उपदेश समर्थांनी दासबोधामध्ये केलेला असेल. करणे असेल अपाये तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रत्यये प्रचितीस आणावा. एक छान इथे विचार दिलेला आहे त्यांनी या राष्ट्रधर्मामध्ये किंवा राजकारणामध्ये की एखादा विघ्न संतोषी गुंड आहे, वाईट माणूस आहे, दुष्कृत्य करणारा माणूस आपल्या जवळपास कुठेतरी आहे. त्या विघ्न संतोषी माणसाला जर धडा शिकवायचा असेल, करणे असेल अपाये, तर तो अवश्य दाखवावा. वाच्यता न करता, बोलून दाखवू नये समर्थ म्हणतात. कुठेही वाच्यता न करता हसते परहसते ते काम करून घ्यावं. याच्यामध्ये दुसऱ्याला नुकसान पोचवणं हा उद्देश नाहीये, परंतु दुसऱ्यांकडून आपल्याला कमीत कमी नुकसान होऊ नये किंवा आपल्या जवळपासच्या सज्जन लोकांना नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक असेल तिथे अशा प्रकारचं राजकारण करावं. अशा प्रकारचा एक राष्ट्रधर्म ज्याच्यामध्ये समाजकारण, राजकारण आहे तो देखील समर्थ सांगतात. तिसरा आहे कर्तव्यरूप धर्म. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक स्तरावर आपलं कर्तव्य आहे. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. एक साधा आपल्या जीवनाचा सिद्धांत समर्थ सांगतात की आपण व्यवस्थित पोटभर जेवा, यथेष्ट जेवा, परंतु आपण जेवून जे अन्न उरेल ते गरिबांच्या मध्ये वाटायला काय हरकत आहे, गरजू लोकांना द्यायला काय हरकत आहे. ते अन्न वाया घालवण्यापेक्षा ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना द्या. आणि अन्न ही गोष्ट इथे प्रतिकात्मक आहे, परंतु आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेलं एखादं गुणकौशल्य, आपल्याकडे असलेली परिस्थिती, कुठलीही गोष्ट जी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्याला देवाने दिलेली आहे आणि ज्याचा इतरांना उपयोग होऊ शकतो, ते अवश्य इतरांना वाटावं. अशा प्रकारची एक कर्तव्यरूप धर्माची सूचना समर्थ देतात. आणि सगळ्यात शेवटी आहे स्वरूप धर्म. सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. संपूर्ण दासबोध ज्या एका मध्यवर्ती कल्पनेच्या भोवती गुंफलेला आहे तो हा स्वरूप धर्म. म्हणजे मी कोण आहे त्याची जाणीव करून घेणं, त्याचं ज्ञान करून घेणं, मी स्वतः देह नसून परमात्मा आहे हे समजावून घेणं,
तसा प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि त्या अनुभवामध्ये राहून आपलं उर्वरित आयुष्य जगणं, याला म्हणतात स्वरूपी राहणे हा स्वधर्म. त्याचं देखील जीवनमुक्तावस्था कशी प्राप्त करावी आणि त्याच्यामध्ये मनुष्य जीवन कसं वैभवशाली वैभव संपन्न होऊन जगावं, हे देखील समर्थांनी सगळी चर्चा या दासबोधामध्ये केलेली आहे. दासबोध हे साधू काव्य का आहे आपण समजून घेतोय की सगळ्यात पहिल्यांदा धर्म कसा प्राप्त करावा, वैदिक धर्म, राष्ट्रधर्म, कर्तव्य धर्म आणि स्वरूप धर्म अशा चारही स्तरांवर समर्थ याच्यात मार्गदर्शन करतात. पुरुषार्थांच्या मधला दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थ शब्दाचा मुख्य अर्थ आहे, पुरुषार्थाच्या संदर्भामध्ये अर्थ शब्दाचा मुख्य अर्थ आहे धन किंवा संपत्ती. मनुष्याने संपत्ती प्राप्त करावी हे बरोबर आहे, परंतु समर्थांनी केवळ संपत्ती या अर्थाने अर्थ हा शब्द घेतला नाही, तर त्यांनी कौटिल्याचा अर्थ घेतलेला आहे. कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, कृषी, अर्थनीती, समाजनीती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नीती न्याय व्यवस्थेचं कौटिल्याने वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यातलेच काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन अर्थाची प्राप्ती आपण कशी करावी, अर्थ या पुरुषार्थाची प्राप्ती आपण कशी करावी, हे समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींच्या ओव्या बघणं आपल्याला या फॉर्मॅटमध्ये शक्य नाही, परंतु या दासबोधामध्ये चातुर्य, राजकारण, शासन, लोकांचं संघटन कसं करावं, व्यवस्थापन कसं करावं, व्यवहारामध्ये सावध दक्ष कसं राहावं, प्रपंचामध्ये वैभव कसं संपादन करावं, मनुष्याने बहुश्रुत असावं, कर्तबगार असावं, सतत प्रयत्न करावे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह, चर्चा आणि मार्गदर्शन समर्थ करतात. मनुष्याचं जीवन एककल्ली नसावं. पारमार्थिक साधक आहे म्हणून त्यांनी एकांगी एककल्ली जीवन नसावं, परंतु या बाकीच्या सगळ्या आयामांना देखील सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये एक निश्चित मूल्य आहे, स्थान आहे. आपला सगळा समाज हा वैभव संपन्न असावा, बलशाली असावा, ज्ञान संपन्न असावा, असा एक प्रकारचा समर्थांचा आग्रह आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने अर्थ या पुरुषार्थासाठी मार्गदर्शन आपल्याला या पूर्ण ग्रंथामध्ये सापडतं. तिसरं आहे पुरुषार्थ काम. आणि काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा किंवा भोग. वेगवेगळ्या प्रकारचे भोग प्राप्त करणं, ते भोगणं, हे कामजीवन हा मनुष्याचा, मानवी समाजाचा एक स्थायी भाव आहे. ती मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे, वेगवेगळे भोग भोगणं, प्राप्त करणं. समर्थांनी त्याला दासबोधामध्ये पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. फक्त ते एकच आपल्याला वॉर्निंग देतात की अशा प्रकारे उपभोग घ्यायला हरकत नाही, परंतु हे सगळं आपलं कामजीवन, भोगाचं जे सगळं जीवन आहे ते न्याय, नीती आणि धर्मानी बंदिस्त असावं. एथिकल बाउंड्रीजमध्ये राहून आपल्याला शक्य तेवढे भोग भोगायला मनुष्याने हरकत नाही. प्रपंची पाहिजे सुवर्ण. समर्थांनी आपल्याला अगदी मान्यता दिलेली आहे की प्रपंचामध्ये सुवर्ण असावं. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. नुसता एकांगी प्रपंच करून चालत नाही आणि प्रपंच सोडून नुसतं परमार्थाच्या पाठीमागे लागूनही चालत नाही. या दोघांचं संतुलन, समतोल आपल्या जीवनामध्ये असावा, अशी एक सुंदर मांडणी समर्थांनी या पूर्ण दासबोधामध्ये केलेली आहे. भोग भोगायचे असतील तर त्याच्यामध्ये नैतिकता किती आवश्यक आहे. परखड भाषा आहे समर्थांची की घरी असोनी सुंदरी, जो सदांचा परद्वारी, बहुतांचे उचिष्ट अंगीकारी, तो एक मूर्ख. मूर्ख म्हणले समर्थांनी कोणाला, की आपल्या घरी धर्मपत्नी आहे, सुंदर सुशील पत्नी आपल्या घरी आहे, परंतु जो परस्त्रीची अभिलाषा धरतो, अनेकांच्या घरी जो आपल्या घरचं जेवण जाऊन सतत दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करण्याचा प्रयत्न करतो, अशा लोकांना समर्थांनी मूर्ख म्हटलेलं आहे. त्यामुळे भोग भोगावे, परंतु ते भोगताना नैतिकतेची त्याला मर्यादा असावी आणि त्या मर्यादेमध्ये बंदिस्त राहून कामजीवन जगावं. असा तिसरा धर्म, अर्थ, काम अशा तिसऱ्या पुरुषार्थाचा विचार समर्थांनी केलेला आहे दासबोधामध्ये. आणि चौथा जो पुरुषार्थ त्याला म्हणतात मोक्ष. दासबोध हे साधू काव्य का आहे आपण समजून घेतोय, आणि हा मोक्ष हा संपूर्ण दासबोधाचा जणू आत्मा आहे असं आपले सद्गुरू म्हणतात. दासबोधामध्ये वेगवेगळे सामाजिक, कौटुंबिक,
पेरिफेरल विषय आलेले आहेत हे जरी खरं असेल तरी संपूर्ण दासबोधाची मध्यवर्ती कल्पना ही केवळ मोक्ष आहे. मोक्ष शब्दाचा साधारण अर्थ आपल्याला माहिती की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणं. परंतु जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका एवढाच त्याचा अर्थ नाही, तर आपण एक शास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं की कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती किंवा आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. की आपल्याला आपल्या जीवनामध्ये जेवढी काही आज दुःख आहेत त्यांची समूळ निवृत्ती व्हावी, परत कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख, शोक, पश्चाताप, व्यथा, वेदना, पीडा आपल्याला होऊ नये आणि आपल्याला परमानंदाची म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंदाची प्राप्ती व्हावी. म्हणून हे मोक्षशास्त्र आहे, म्हणून हे अध्यात्मशास्त्र आहे. आणि हा मोक्ष म्हणजे परमपुरुषार्थ आहे. त्यालाच परमार्थ असं म्हणतात की हा चौथा जो पुरुषार्थ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. समर्थ सांगतात की जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. म्हणजे आपण मनुष्याच्या जन्मात आलो आणि धर्म, अर्थ, काम हे कितीही व्यवस्थित चांगलं प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु चौथा पुरुषार्थ आपल्याला साधला नाही, मोक्ष परमार्थ आपण ओळखला नाही, तर आपलं हे सगळं जीवन हे निरर्थक आहे. जणू तो पापी जन्मला कुलक्षया कारणे असं समर्थ म्हणतात की एवढ्या एकाच गोष्टीने आपल्या मनुष्य जीवनाला सार्थकता येण्याची शक्यता आहे. म्हणून ही मोक्षप्राप्ती कशी करायची या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. साधू काव्य का बरं आहे? कारण की धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या प्राप्तीविषयी दासबोध आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि याच्याशिवाय काही साधू काव्याची अवांतर फळं आहेत की एखाद्या कलेमध्ये नैपुण्य कसं प्राप्त करायचं, कीर्ती प्राप्त करायची, कीर्ती मिळवायची, प्रीती, आनंद जीवनात असावा, या दृष्टीने देखील वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समर्थांनी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक या गौण किंवा अवांतर आयामाचा विचार करताना समर्थांनी जागोजागी आपल्याला ज्याला आपण म्हणतो पिटफॉल्स जे आहेत, सूचना, धोक्याच्या सूचना आपल्याला देऊन ठेवलेल्या आहेत. कीर्ती प्राप्त करावी, स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, जिजोन कीर्तीस उरावे नाना प्रकारे. सो मनुष्य जीवनामध्ये खूप कष्ट करावेत, लोकांच्यासाठी झिजावं, लोकांचं सोसावं, सत्कर्म करून कीर्ती प्राप्त करावी याला समर्थ मान्यता देतात. परंतु कीर्ती म्हणजे सर्वस्व नाही अशी देखील सूचना देतात. कीर्ती पाहो जाता सुख नाही आणि सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही समाधान. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे जे अवांतर आयाम आहेत ते असावे, परंतु तेवढ्या एकाच आयामाच्या भोवती आपलं सगळं जीवन गुंफलेलं नसावं. कीर्तीच्या पाठीमागे धावत चालला, सत्तेच्या पाठीमागे धावत चालला, संपत्ती प्रतिष्ठेच्या मागे धावत चालला, असं कुठल्याही अवांतर गोष्टीच्या मागे धावत न जाता जी मुख्य मध्यवर्ती मनुष्य जीवनाची संकल्पना आहे की मोक्ष हे प्रमुख ध्येय आहे, त्याच्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील राहावं, या पद्धतीने संपूर्ण दासबोधामध्ये समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हा दासबोध साधू काव्य आहे. हा या प्रस्तावनेतला पहिला भाग आपण समजून घेतला. आणि आता जो पुढचा भाग आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे दासबोध या ग्रंथाचा अभ्यास करताना अनुबंध चतुष्टय आहेत आणि षडलिंग आहेत. ज्या साधकांनी याच्या आधी कुठल्याही शास्त्रग्रंथाचा अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी हे परिचित शब्द असतील. चतुष्टय म्हणजे चार, चौकट. अनुबंध चतुष्टय म्हणजे शास्त्रग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एक चौकट आपल्याला शास्त्रकार नेमून देतात. अनुबंध म्हणजे एखादी मन वेधून घेणारी बाब. आपल्या या शास्त्रग्रंथाचा अभ्यास अर्थपूर्ण व्हावा, एका विशिष्ट दिशेने व्हावा, त्याच्यातून काहीतरी निश्चित प्राप्ती व्हावी, यासाठी एक 4 प्रकारची चौकट शास्त्रग्रंथाच्या अभ्यासासाठी आपल्याला नेमून दिलेली आहे. त्या चौकटीत राहून जर आपण ग्रंथाचा अभ्यास केला तर त्याच्या अंतर्गत शिरण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट दिशा मिळते. आणि अनुबंध चतुष्टयामधले 4 घटक आहेत: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. दासबोधाच्या संदर्भातले हे जे 4 घटक आहेत त्याचा आपण विचार करूया. अनुबंध चतुष्टय. अधिकारी म्हणजे ज्याला उद्देशून ग्रंथरचना केली जाते त्याला त्या ग्रंथाचा अधिकारी म्हणतात.
अनेक लोकांना असं अध्यात्म क्षेत्रात आल्यावर वाटतं की हे खूप सगळं अवघड असेल आणि हे सगळं काही मला जमणार नाही. हे संस्कृतमध्ये आहे, ही वेदांताची भाषा फार किचकट आहे, मला कळणार नाही, माझं सगळं डोक्यावरून जात आहे. असाच काहीसा एक बायस घेऊन बरेच जण येतात किंवा बरेच जण आपल्याला खूप येतं, खूप कळतं अशा दृष्टिकोनातूनही या क्षेत्रामध्ये येतात. आणि सगळ्या प्रकारचे साधक, सगळ्या प्रकारचे मनुष्य, सर्वांना या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाचा अधिकार आहे. अशी एक आगळी वेगळी रचना या दासबोधाची समर्थांनी केलेली आहे. पहिल्याच दशकातल्या पहिल्याच समासातल्या साधारण 33 ते 36 ओव्यांमध्ये मला असं वाटतं की या अधिकारी लोकांच्या संदर्भातली मांडणी समर्थांनी केलेली आहे. परमपूज्य काकांनी या अधिकारी शब्दाबद्दल बोलताना एक छान शब्द वापरला की समर्थांचा दासबोध म्हणजे जणू नगरपालिकेची एक अपवादात्मक आध्यात्मिक शाळा आहे. बघा, एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलाला आपल्याला घालायचं असेल तर त्या मुलांना एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते, परीक्षा द्यावी लागते, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा. हल्ली तर नर्सरी KG घालण्यासाठी सुद्धा मुलांना परीक्षा द्याव्या लागतात. आणि जो एखादा विशेष गुणवान मुलगा असेल, चमकणारा मुलगा असेल किंवा ज्याच्या आईवडिलांकडे खूप पैसे असतील, अशाच लोकांना त्या प्रायव्हेट मोठ्या मोठ्या शाळांच्यामध्ये ॲडमिशन मिळते. आणि जे सर्वसामान्य मुलं असतात त्यांना नगरपालिकेच्या म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सगळ्यांना ॲडमिशन मिळते. दासबोध म्हणजे त्या नगरपालिकेच्या शाळेसारखं आहे असं आपले सद्गुरू म्हणतात. कारण की याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना दासबोधाचा अभ्यास करण्याची अनुमती आहे आणि सर्व प्रकारच्या लोकांना हा अभ्यास करून निश्चितपणे फरक पडण्याची शक्यता आहे. आळसीतेची साक्षपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. जे लोक आज आळशी आहेत त्यांना दासबोधाचा अभ्यास केल्याच्या नंतर आपण काहीतरी उद्योग करावा असं वाटायला लागेल. जे पापी लोक आहेत त्यांना आपण केलेल्या दुष्कर्मांचा पश्चाताप होईल आणि चित्तशुद्धीसाठी ते प्रयत्न करतील. भक्तीला, भगवंताला जे लोक नावं ठेवतात की काय हो तुम्ही ते दासबोध वगैरे घेऊन बसता, रोज तुम्ही मंदिरामध्ये जाता, काय देवाचं दर्शन वगैरे घेता, हे जे सगळं परमार्थ अध्यात्म वगैरे थोतांड आहे. जे लोक निरुद्योगी आहेत, निराश आहेत, अपयशी आहेत, खूप जी भावनाप्रधान मंडळी आहेत, त्यांची ही अतिशय अनप्रॉडक्टिव्ह, अनुत्पादक जीवन पद्धती म्हणजे तुमचा परमार्थ, म्हणजे तुमची भक्ती. ज्यांना काहीच जमत नाही ते लोक असं दासबोध भक्ती वगैरे करतात. असे अनेक निंदा करणारे लोक या समाजात आहेत. त्यांनी जर या दासबोध ग्रंथाचं विशेष करून अवलोकन केलं तर त्यांना देखील या भक्ती मार्गाचं मूल्य कळेल, या ग्रंथाचं मूल्य कळेल. त्यामुळे जे लोक आज अज्ञानी आहेत, दुःखी आहेत, संसारामध्ये त्रिविध तापांनी उद्विग्न झालेले आहेत, भ्रांत, भ्रमिष्ट, आळशी, अवगुणी लोक, अवलक्षणी लोक, दुसऱ्यांची निंदा करणारे, बद्ध, मूर्ख, पडत मूर्ख, पतित, वेगवेगळे कुतर्क लावणारे लोक, संशयी लोक, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांनी जर दासबोधाचा अभ्यास केला तर आज ते ज्या स्तरावर आहेत तिथून त्यांचा नक्की विकास होईल, नक्की प्रगती होईल. अशा प्रकारचा एक सगळा भाव, अशा प्रकारची रचना या दासबोध ग्रंथाची झालेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे लोक या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासाचे अधिकारी आहेत. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की प्रतिपाद्य विषय. दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय काय आहे? मुख्य प्रतिपाद्य विषय समर्थ म्हणतात की भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. भक्तीच्या योगाने मनुष्याला, साधकाला निश्चये पावती मानव, निश्चितपणे भगवंताची, देवाची प्राप्ती होते. ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. हा या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. बघा, आपण एखाद्या पुस्तकाचा, एखाद्या ग्रंथाचा, एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तेव्हा आपण नेमकी त्याची मध्यवर्ती कल्पना काय, सेंट्रल थीम काय, हे नेहमी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. एखादी व्यक्ती येऊन आपल्याशी व्यवहारामध्ये बोलते, खूप तासभर काहीतरी गप्पा गोष्टी केल्यावर आपण म्हणतो तुला नेमकं काय सांगायचं आहे, म्हणजे महत्त्वाचं काय यातलं एवढं सांग, खूप सगळं पाल्लाळ झालं. तसं या संपूर्ण दासबोधामध्ये जसं आपण बघितलं की अनेक वेगवेगळे विषय आहेत, परंतु महत्त्वाचं काय, मुद्द्याची गोष्ट काय आहे? मुद्द्याची गोष्ट ही आहे की भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. मनुष्य जीवनाचं मुख्य साध्य आहे देवाची प्राप्ती. आता देवाची प्राप्ती म्हणजे काय?
देव म्हणजे नेमकं काय, खरा देव कोण आहे, या सगळ्या गोष्टींचा यथायोग्य, यथाशास्त्र आणि अत्यंत विस्तृत उहापोह समर्थांनी दासबोधामध्ये केलेलं आहे. आपल्यापैकी सगळ्या लोकांना जर कोणी विचारलं, विशेषतः आपल्याच घरातल्या लहान मुलांनी उद्या उठून विचारलं की आई देव म्हणजे कोण, तर आपण सांगू शकू का एका शब्दात, एका वाक्यात देव म्हणजे कोण हे आपल्याला आपल्याच घरातल्या मुलांना तरी समजावून सांगता येतं का? बरं, इतरांना समजावून सांगता येतं का नाही येत तो दुय्यम भाग आहे, पण आपल्याला स्वतःला तरी माहिती आहे का की आपला खरा देव कोण आहे? चत्वार देव नावाचा एक समास आहे ज्याच्यामध्ये समर्थ सांगतात, एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. आपला जो खरा देव आहे, मुख्य देव आहे, तो निर्विकारी आहे. त्याच्यामध्ये कुठलाही कधीही बदल होत नाही. आणि त्या खऱ्या देवापर्यंत पोचण्यासाठी आधीचे हे 3 स्तर आहे, सगुण प्रतिमा, सगुण अवतार आणि अंतरात्मा म्हणजे सगुण निराकार ईश्वर. आणि त्याच्यात सगळ्यात शेवटचा 4था स्तर आहे निर्गुण निराकार परमात्मा. खरा देव म्हणजे काय, तो प्राप्त कसा करायचा, त्याच्यासाठी उपासना कशी करायची, नवविधा भक्ती कशी करायची, अशा वेगवेगळ्या प्रकारे समर्थांनी हा जो विषय आहे हा दासबोधामध्ये उलगडून सांगितलेला आहे. आपल्यासारख्या सगळ्या सामान्य माणसांना सोप्या भाषेत कळेल अशा पद्धतीने या ग्रंथाची मांडणी आहे. अवश्य त्याच्यामुळे याचा अभ्यास करताना हे प्रश्न मुळात आधी आपल्या डोक्यामध्ये हवे की खरा देव कोण आहे, उपासना कशासाठी करायची, कशा पद्धतीने उपासना करणं योग्य आहे, कशा पद्धतीने उपासना करू नये, किती काळ उपासना करावी, ती केल्याने काय होतं, केली नाही तर काय होतं, असे सगळे प्रश्न जर मनात असतील, आपल्या दैनंदिन जीवनात आरती करताना, पूजा करताना असे जर उद्भवले असतील, तर मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या दासबोधामध्ये समर्थांनी दिलेली आहे. भक्तीच्या योगाने देवाची प्राप्ती करणं म्हणजे देव आणि मी मुळात एकरूप आहे हे समजावून घेणं, हा या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. दुसरा अनुबंध. अनुबंध चतुष्टयाचा आपण विचार करतोय. पहिला आहे अधिकारी, दुसरा आहे विषय, तिसरा अनुबंध आहे त्याला म्हणतात प्रयोजन, उद्दिष्ट. कशासाठी आपण हा अभ्यास करतो? असं आहे की व्यवहारामध्ये आपण अनेक सगळ्या गोष्टी करतो आणि जेव्हा गोष्टी करतो तेव्हा जनरली त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. आणि लोक आपल्याला विचारतात सुद्धा की अहो काय तुम्ही हल्ली रोज जिममध्ये जाता, खूप व्यायाम करता, कशासाठी करता? माझी तब्येत चांगली राहावी, स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून मी व्यायाम करते, योगा करते. डाएटिंग करता, कशासाठी करता? वजन कमी व्हावं म्हणून करते. हल्ली मी तळलेलं फारसं खात नाही. का खात नाही? कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून मी तळलेलं खात नाही. काहीतरी उद्दिष्ट असतं म्हणून आपण कुठली तरी कृती करतो. आज जर आपण दासबोध हा ग्रंथ हातात घेऊन अभ्यास करणार असू तर त्याचं प्रयोजन काय आहे, उद्दिष्ट काय आहे? आपल्या जीवनातला काही वेळ आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत. एक खूप छान शब्द आहे बघा इंग्लिशमध्ये, त्याला म्हणतात ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मग आपल्या जीवनातल्या वेळेची इन्व्हेस्टमेंट जर आपण दासबोधाच्या अभ्यासामध्ये करणार असू तर त्याच्यावरती रिटर्न्स काय मिळणार आहेत आपल्याला, काय उपयोग आहे, तर ते रिटर्न्स, ते उद्दिष्ट म्हणजे या ग्रंथाच्या अभ्यासाचं प्रयोजन. समर्थ म्हणतात, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. या ग्रंथाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा परिणाम म्हणून नासे अज्ञान, नासे दुःख, नासे भ्रांती. 3 आपल्या जीवनातले महत्त्वाचे घटक, अज्ञान, दुःख आणि भ्रांती. असा एक विचार करता येईल की अज्ञान आहे म्हणून भ्रांती आहे, भ्रांती आहे म्हणून दुःख आहे. कशाचं अज्ञान आहे? दासबोध म्हणतो किंवा सगळं वेदांतशास्त्र म्हणतं की मला मी कोण आहे हे माहिती नाही. मी कोण असा जर मला कोणी प्रश्न विचारला तर आपल्या सगळ्यांची मी बद्दलची कल्पना ही देहाशी निगडीत आहे, देहाशी जोडलेली आहे. हा 5 फुटांचा देह म्हणजे मी एवढंच आपल्याला स्वतःबद्दल वाटतं. मी म्हणजे देह असं आपल्याला जोपर्यंत स्वतःबद्दल वाटतं ते दासबोधाच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने अज्ञान आहे. मी देह आहे हे संपूर्ण आजूबाजूचं मला दिसणारं जग सत्य आहे आणि मी करता अथवा भोगता आहे. मी करते म्हणून काहीतरी कामं होतात आणि ते कामं केल्याचे फळ म्हणून वेगवेगळे भोग माझ्या वाटायला येतात. मी सुखी होते, दुःखी होते.
हे सगळे अज्ञानाचे 3 लक्षणं आहेत. या अज्ञानामुळे भ्रांती होते, म्हणजे भ्रम होतात, आणि या भ्रमाचा परिणाम म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख होतं. देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व याला 3 ग्रंथी म्हटलं जातं. अज्ञानाच्या या 3 ग्रंथी आहेत. याच्यामुळे वेगवेगळ्या भ्रांती निर्माण होतात, भ्रम निर्माण होतात, आणि त्या भ्रांतीचा परिणाम म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख थोड्याफार प्रमाणात आहे. एखादी व्यक्ती म्हणेल, अहो नाही हो, तुम्ही नेहमी असं म्हणताय की मनुष्याचं जीवन फार दुःखी आहे वगैरे. आमचं सगळं छान चालू आहे. आमची नोकरी आहे, घरातले लोक चांगले आहेत, बरे बोलतात, बरे वागतात एकमेकांशी, नोकरी बरी आहे, थोडाफार पैसा मिळतो, नोकर चाकर घरातले चांगले आहेत, ठीक चालू आहे, तब्येत चांगली आहे, पाणी चांगली आहे, बाहेर जातो फिरतो, सगळं छान चालू आहे. असं दुःख बिख्ख आमच्या जीवनात काही नाही, अशी आपल्या सगळ्यांची स्वतःच्या बद्दलची एक धारणा आहे. असा आपला सगळ्यांचा स्वतःच्या बद्दलचा एक गोड गैरसमज आहे. दासबोधाचा अभ्यास केला, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ताप, की आपल्याला लक्षात येईल की किती वेगवेगळ्या प्रकारची दुःख आपल्याला आपल्या जीवनात आहेत. बघा, मनुष्य इतका विचित्र आहे की आपण दुःखी आहोत हे देखील त्याला कळत नाही. इतकं आपण दुःखाला आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठा दिलेली आहे, इतकं त्याला एक मानाचं स्थान दिलेलं आहे, इतकं त्याला आपण गृहीत धरलेलं आहे की काय, हां, अशा प्रकारे मत्सर वाटणं स्वाभाविक आहे, जेलसी होणं स्वाभाविक आहे, मनात हे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात त्या सगळ्या विकत घ्याव्याशा वाटणं स्वाभाविक आहे, त्या मिळाल्या नाही की दुःख होणं, वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तर हे स्वाभाविक आहे हे जे आपण गृहीत धरलेलं आहे, हे मनुष्य जीवनातलं दुःख मनुष्याच्या जीवनात असावं हे समर्थांना, शास्त्रकारांना, वेदांत शास्त्राला अजिबात मान्य नाही. त्याची समूळ निवृत्ती व्हावी आणि याच्यासाठी दासबोधाचा अभ्यास करावा. तो अभ्यास जर केला तर शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. मग दासबोधाचा अभ्यास कशासाठी करता असं जर आपल्याला कोणी विचारलं किंवा दुसऱ्या कोणी विचारलं नाही, आपण स्वतःपुरता जरी हा विचार केला तर माझ्या जीवनात जेवढी काही दुःख आहे, जो संघर्ष आहे, तो समूळ नष्ट व्हावा म्हणून मी दासबोधाचा अभ्यास करते. दुःख निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती, म्हणजे जो शाश्वत कायम टिकणारा आनंद, शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता मला प्राप्त व्हावी म्हणून मी दासबोधाचा अभ्यास करते. ते या ग्रंथाच्या अभ्यासाचं प्रयोजन आहे. अजूनही वेगवेगळी प्रयोजन आहेत की श्रवण केली याचे फळं, क्रिया पालटे तात्काळ, की दासबोधाचं जर आपण व्यवस्थित यथाशास्त्र श्रवण केलं, त्या श्रवणाचं पुढे मनन निदिध्यासन केलं तर आपली क्रिया पालटे, आपल्या क्रियेमध्ये, आपल्या बिहेवियरल पॅटर्न्समध्ये फरक पडतो. फरक पडणं अपेक्षित आहे. दासबोधाच्या अभ्यासाने आपल्यामधले रजोगुण, तमोगुण कमी व्हावेत, कुविद्या लक्षणं कमी व्हावी, उत्तम गुणलक्षणं वाढावी, सद्विद्या लक्षण वाढावं, अशा प्रकारचे अनेक बदल स्वतःमध्ये होण्याची शक्यता आहे. ते या दासबोधाच्या अभ्यासाचं मुख्य उद्दिष्ट आहे, प्रयोजन आहे. अनुबंध चतुष्टय, त्याच्यामध्ये आपण बघितलं अधिकारी, विषय, प्रयोजन, आणि चौथा अनुबंध आहे त्याला म्हणतात संबंध. संबंध हा जो अनुबंध आहे हा थोडासा तांत्रिक विषय आहे. त्याचा साधनेच्या दृष्टीने आपल्याला फारसा उपयोग नाही, परंतु केवळ एवढं म्हटलं जातं की या दासबोध ग्रंथाचा जो वाचक आहे तो प्रयोज्य आहे, त्याच्यासाठी हा दासबोध लिहिलेला आहे. आणि ग्रंथ प्रत्यक्ष स्वतः हा प्रयोजक आहे. ग्रंथ प्रयोजक आणि जो वाचणारा आहे तो प्रयोज्य, असा त्या दोघांच्या मधला संबंध. थोडीशी टेक्निकल गोष्ट आहे, त्याच्या फार खोलात जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि प्रस्तावनेमध्ये अशा प्रकारे अनुबंध चतुष्टयाचा विचार येतो. आपण बघतोय की ज्या ग्रंथाचा आपण याच्यापुढे अभ्यास करणार आहोत, प्रस्थानत्रयी, समर्थांची प्रस्थानत्रयी, तो दासबोध हे साधू काव्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी अनुबंध चतुष्टय आहे. आणि त्याच्यानंतर असाच एक विषय प्रस्तावनेमध्ये येतो, त्याला म्हणतात षडलिंग. कुठल्याही सद्ग्रंथाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तो ग्रंथ सद्ग्रंथ आहे की नाही हे कसं ओळखायचं. सद्ग्रंथ म्हणजे जो आपल्याला सत्तत्वाची ओळख करून देतो, सत्तत्वाच्या दिशेने आपल्याला घेऊन जातो, त्याला म्हणतात सद्ग्रंथ. वाचन करण्यासाठी अनेक वेगवेगळी पुस्तकं आपल्याला आज पुस्तकांच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, बुक स्टोअर्समध्ये आहेत. हल्ली ऑनलाईनसुद्धा खूप गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात.
पुस्तकं, वर्तमानपत्र, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी नावाचं एक स्वतंत्र वेगळं प्रकरण आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जे काही पुस्तकं आपण वाचतो ते सद्ग्रंथ आहेत की नाही, ते आपल्याला सच्च्या दिशेने नेतात की नाही, हे जाणून घेण्यासाठी त्या ग्रंथाचे एकूण षड्लिंग म्हणजे 6 लिंग आहेत. लिंग शब्दाचा अर्थ आहे लक्षण. एखाद्या ग्रंथामध्ये जर ही 6 लक्षणं असतील, इंडिकेटर्स असतील, तर तो ग्रंथ सद्ग्रंथ आहे, आपल्याला सच्च्या दिशेने घेऊन जाईल असं मानायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी मला आठवतं की हा सगळा परमार्थाचा अभ्यास सुरू होण्याच्या आधी अगदी लहानपणी वेगवेगळ्या प्रकारच्या रंजक कथा, ज्याला आपण फिक्शनल नॉवेल्स म्हणतो, फिक्शनल कथा वाचण्याची मला हौस होती, आवड होती खूप. आणि अशा प्रकारे ते फिक्शनल नॉवेल्स, मिस्ट्री नॉवेल्स आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतात. कोणी हिरो असतो, कोणीतरी विलन असतो. कथा वाचताना अनेक प्रकारचे प्लॉट्स, सब प्लॉट्स असतात, वेगवेगळे ट्विस्ट, टर्न्स असतात, त्या कथेमध्ये वळणं असतात की एकदम टर्न झाली कथा, क्लायमॅक्स झाला, अँटी क्लायमॅक्स झाला, सेन्सेशनलमध्येच काहीतरी त्या कथेमध्ये होतं. आणि अशा सगळ्या कथा वाचताना आपल्याला खूप मजा येते, गंमत वाटते. तर लहानपणी अशा कथा वाचायला आवडत असतील तर ठीक आहे, पण जो आपलं वय वाढेल, म्हणजे नुसतं देहाचं वय नाही तर पारमार्थिक वय ज्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात जुन्या आवडीनिवडी थोड्या गळून पडणं अपेक्षित आहे. आणि असे जे सद्ग्रंथ आहेत, आपल्याला जे शाश्वत सुखाकडे घेऊन जातात, आपल्या शाश्वत कल्याणाकडे घेऊन जातात, अशा ग्रंथांचा आपल्याकडून अभ्यास व्हावा. त्यासाठी हा ग्रंथ सद्ग्रंथ आहे हे ओळखता यावं म्हणून एकूण 6 लिंग आहेत, 6 लक्षणं आहेत. पहिलं लक्षण आहे उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता. दुसरं लक्षण आहे अभ्यास. तिसरं अपूर्वता. चौथं फळं. 5वं अर्थवाद. आणि 6वं लक्षण आहे युक्ती. आपण या 6ही लक्षणांचा थोडक्यात विचार करू आणि मग त्यानंतर आजचं हे जे चिंतन आहे हे त्यानंतर थांबू. पहिलं लिंग, पहिलं लक्षण आहे उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता. उपक्रम म्हणजे एखाद्या ग्रंथाची सुरुवात करताना प्रतिपाद्य विषय, मुख्य प्रतिपाद्य विषयाची जिथे सुरुवात होते त्याला त्या ग्रंथाचा उपक्रम म्हणतात. आणि मुख्य प्रतिपाद्य विषय सांगून जिथे थांबतो त्या जागेला त्या ग्रंथाचा उपसंहार म्हणतात. आपण बघितलं होतं की मुख्य उपक्रम, मुख्य विषय आपण बघितला होता की भक्तीचे न योगे देव निश्चये पावती मानव. भक्तीच्या माध्यमातून मनुष्याला देवाची प्राप्ती होईल. मग खरा देव कोण आहे? तो निर्गुण परमात्मा आहे, सच्चिदानंद रूप आहे. आणि त्या देवाची प्राप्ती झाली की मनुष्याच्या जीवनातल्या सकळ दुःखांची कायमस्वरूपी निवृत्ती होते. असा हा मुख्य विषय आहे. तो सांगायला सुरुवात कुठे झाली? पहिल्या दशकात पहिल्याच समासामध्ये या ओवीने सुरुवात झालेली आहे, भक्तीचे न योगे देव. आणि या संपूर्ण विषयाचा उपसंहार कुठे झालेला आहे? तर 20व्या दशकात 10व्या समासात सगळ्यात शेवटी उपसंहाराच्या एक 7-8-10 ओव्या आहेत, त्याचा एक पूर्ण समूह आहे. त्याच्यामधली एक मुख्य ओवी बघू. समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले. संपूर्ण दासबोधाचा अभ्यास केल्यावर निर्गुण ब्रह्म हे माझ्या अंतरामध्ये बिंबलेलं आहे, माझ्या आतमध्ये ते उतरलेलं आहे. म्हणजे मी देह नसून मी ब्रह्म आहे असा मला प्रत्यक्ष अनुभव आला. ग्रंथाची सुरुवात कुठे झाली की देव कोण आहे त्याचा शोध घ्यावा, तो देव आणि मी एकरूप आहे हे जाणून घ्यावं, हा उपक्रम इथे ग्रंथाची सुरुवात झाली. आणि तो देव म्हणजे निर्गुण परमात्मा तोच मी आहे असा मला अनुभव आला. इथे ग्रंथाचा शेवट झालेला आहे. याला म्हणतात उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता. अशा प्रकारे जेव्हा पारमार्थिक आध्यात्मिक ग्रंथांची रचना केली जाते तेव्हा शास्त्रकर्ता, ग्रंथकर्ता अतिशय एक पूर्ण ग्रंथाचा आराखडा त्याच्या डोक्यामध्ये असतो. विशिष्ट योजनाबद्ध पद्धतीने या ग्रंथांची रचना होते. आणि म्हणून सुरुवातीला जो विषय सांगितला आहे तिथेच येऊन त्या ग्रंथाची समाप्ती होते. अशा प्रकारे दासबोधामध्ये झालेली आहे, म्हणून तो सद्ग्रंथ आहे. हे पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण आहे अभ्यास. आणि अभ्यास शब्दाचा आपण सुरुवातीला विचार केला की पुनरावृत्ती करणं, वारंवार एक गोष्ट वाचणं, ऐकणं, समजावून घेणं. आपल्याकडे परंपरेमध्ये दासबोधाचं पारायण करण्याची एक प्रथा आहे. पारायण अवश्य करावं,
पहिल्यांदा जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा या दासबोधाचा आवाका किती आहे, किती व्याप्ती आहे आणि किती खोली आहे, या दोनही गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकाश, विवरता विशेषा विशेष कळू लागे. समर्थ म्हणतात की हा जो दासबोध आहे याच्यातल्या या 200 समासांची साधकांनी सावकाशपणे आधी वाचन करावं आणि वारंवार त्याचं विशेष विवरण करावं. विवरण करता करता या ग्रंथामधले विशेष काय आहेत मुद्दे हे आपल्याला हळूहळू कळू लागतील. बघा, आपल्या सगळ्यांच्या व्यस्त जीवनशैलीचा विचार करता प्रत्येक वेळेस पूर्ण ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही किंवा त्याचा तेवढा उपयोग देखील नाही. आमचे जे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक फार छान पद्धत सांगितली आहे दासबोधाच्या अभ्यासाची. पहिल्यांदा आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या वाचनामध्ये महत्त्वपूर्ण आपल्याला वाटणाऱ्या, आपल्याला आवडणाऱ्या ओव्या मार्क करून ठेवाव्यात. त्यातल्या काही सिद्धांतपर असतील, काही साधनापर असतील, काही दृष्टांतपर असतील, काही आपल्याला समजलेल्या असतील, काही आपल्याला न समजलेल्या असतील, पण अशा महत्त्वपूर्ण ओव्या सगळ्यांनी मार्क करून ठेवाव्या. आणि दुसऱ्या वेळेस वाचन अभ्यास चिंतन करताना त्या आपण मार्क केलेल्या ओव्यांचं विशेषत्वाने चिंतन करावं. ही अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. काका म्हणतात की आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःचा एक कस्टमाइज्ड दासबोध तयार करून घ्यावा की हा माझ्यासाठी उपयोगी आहे. त्या दृष्टीने त्या निवडक ओव्यांचं वारंवार चिंतन करावं. ही अभ्यासाची एक पद्धत आहे. अभ्यासाची दुसरी पद्धत म्हणजे दासबोधामध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी लक्षणं दिलेली आहेत. रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, उत्तम गुण लक्षण, विरक्त लक्षण वगैरे. त्यातले कुठले गुण अंगीकारावेत याची एक यादी करावी, कुठल्या गुणांचा त्याग करावा याची देखील एक यादी करावी आणि प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये हे चांगले सगळे सद्गुण आहेत का आणि वाईट गुणांचा मी त्याग करतेय का याचं अधूनमधून परीक्षण करावं. अशी एक यादी आपल्या घरात लावून ठेवावी आणि अधूनमधून परीक्षण करावं की हे सगळं सांगितलेलं आपल्याला वापरता येतंय का, आपल्याला अप्लाय करता येतंय का. अशा प्रकारे या दासबोधाचा अभ्यास करणं शक्य आहे. तो अभ्यास आपल्याला करता यावा म्हणून समर्थांनी वारंवार अनेक विषयांची पुनरावृत्ती केलेली आहे. सोप्या शब्दात आपल्याला ते समजावून सांगितलेले आहेत. केवळ श्रवणाचे 4 समास आहेत. निस्पृहतेवरती समर्थांनी 2-3 समास लिहिलेले आहेत. विवेक वैराग्याची अनेक वेळेस पुनरावृत्ती आहे आणि या सगळ्या पुनरावृत्तीचा अभ्यास आपण करावा. समर्थांनी तो केलेला आहे. प्रबोधन त्या पद्धतीने केलेलं आहे. आपण देखील त्या पद्धतीने अध्ययन करावं आणि हे सगळं दासबोधामध्ये करणं शक्य आहे. म्हणून अभ्यास हे दुसरं लिंग या दासबोधामध्ये दिसतं म्हणून तो सद्ग्रंथ आहे. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग आहे ग्रंथाची अपूर्वता. एखादी युनिक गोष्ट जी या ग्रंथामध्ये आहे, जी या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, ती अपूर्वता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघता येईल. दासबोधामध्ये आपण विचार करायला गेला तर अनेक अपूर्वता आहेत. किती विचार करावा आणि किती नाही असा एक प्रश्न मनाच्या समोर येतो. सगळ्यात पहिली एक अपूर्वता अशी वाटते, अशी दिसून येते की सामान्यातल्या सामान्य मानवाचं दैनंदिन जीवन सर्व बाजूंनी सर्वांगाने सुंदर असावं, समृद्ध असावं, विकास व्हावा म्हणून समर्थांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना अतिशय चौफेर आणि सर्वसमावेशक उपदेश केलेला आहे. लोकांचा एक जनरली गैरसमज असतो की हे अध्यात्माचा अभ्यास करतात म्हणजे हे फक्त दिवसभर ईश्वर ब्रह्म मायेचीच चर्चा करत असतील. बरोबर आहे, ते दासबोधाचं मुख्य थीम आहे. परंतु ते मुख्य थीम सोडून देखील सगळ्या सामान्य लोकांचा जनमानस विचार करण्याचा स्तर गृहीत धरून आपल्याला शक्य होईल या पद्धतीने आपल्या जीवनाचा स्तर उंच व्हावा म्हणून अनेक वेगवेगळ्या सूचना समर्थांनी केलेल्या आहेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच आधी तू नेटका कर, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं. आपल्यासाठी फार मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे की एकांगी परमार्थ करायला आपल्याला सांगत नाहीत. संन्यास घेऊन कुठेतरी जा असं समर्थ सांगत नाहीत. तर आज तू ज्या देशकाल परिस्थितीमध्ये आहे तो प्रपंच व्यवस्थित कर, सावधानपणे कर, नेमका कर, नेटका कर आणि तो करत असताना बरोबर त्याच बरोबरीने परमार्थाचा देखील विचार कर. नुसतं प्रापंचिक जीवन नसावं, नुसतं पारमार्थिक जीवन नसावं, तर या दोन्हीचा समतोल घेऊन आपल्याला जीवन कसं जगता येईल असं एक सुंदर मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. ही त्याची पहिली अपूर्वता आहे.
दुसरी अपूर्वता आहे की हा जो ग्रंथ आहे, मी व्यक्तिगत अनुभवावरून सांगते की हा आपल्याला अतिशय अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो. इतका सोपा, इतका सुंदर आणि इतका प्रिसाईज उपदेश समर्थांनी याच्यामध्ये केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं जी आपण मघाशी बघितली की विरक्त लक्षण, सिद्ध लक्षण, मुमुक्षु लक्षण, साधक लक्षण, अशी एक व्यवस्थित यादी आपल्यासमोर ठेवलेली आहे. अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला, आत्मपरीक्षण केलं, तर किती वेगवेगळ्या प्रकारची मूर्ख लक्षणं आपल्यामध्ये आहेत. दासबोधाचा अभ्यास करण्याच्या आधी मला स्वतःला मी मूर्ख असू शकते असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे मी खूप हुशार आहे, मी खूप बुद्धिमान आहे, मला फार कळतं, असा माझा स्वतःबद्दल गैरसमज होता, गोड गैरसमज. पण मी मूर्खसुद्धा आहे आणि मी पडत मूर्खसुद्धा आहे याची जाणीव दासबोध करताना होते, दासबोधाचा अभ्यास करताना होते. ही या ग्रंथाची अपूर्वता आहे. मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षणांचा एकदा प्रामाणिकपणे अभ्यास करावा. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी वित्पत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. जो स्वतःच्या तोंडाने स्वतःची कीर्ती सांगतो तो मूर्ख आहे, समर्थ म्हणतात. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक. म्हणजे बोले एक करी एक, बोलताना एक बोलतो, वागताना वेगळंच वागतो. 4 माणसं समोर असतील तर वेगळं वागतो, 4 माणसांच्या पाठीमागे वेगळं वागतो. इंग्लिशमध्ये एक छान शब्द आहे याच्यासाठी, त्याला म्हणतात इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे द स्टेट ऑफ बिंग अनडिव्हायडेड अँड होल. अंतर्बाह्य आपलं एकच वर्तन असणं, जसे आहोत तसे वागणं, जसे वागतो तसे बोलणं, जसे बोलतो तसे वागणं. ही जी इंटिग्रिटी आहे ही दासबोधाच्या अभ्यासाने थोड्याफार तरी प्रमाणात विकसित व्हायला मदत होते. आमच्या मुलांना हल्ली संस्कारच नाही हो. दिवसभर फोन घेऊन बसतात, दिवसभर TV घेऊन बसतात. आपण दिवसभर काय करतो? आपल्याला जर वाटतं मुलांनी व्यायाम करावा तर आपण सूर्यनमस्कार घालतो का? आपल्याला वाटतं मुलांनी देवाच्या समोर बसावं तर आपण संध्याकाळी बसून शुभं करोती म्हणतो का? या सगळ्या प्रकारचं आत्मपरीक्षण करायला समर्थ आपल्याला भाग पाडतात. ही या ग्रंथाची अपूर्वता आहे. अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. आता एवढाच करूया की षड्लिंगांच्या मध्ये उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता, दुसरा आहे अभ्यास, तिसरी आहे अपूर्वता, चौथा आहे ग्रंथाचा अभ्यास केल्याचं फळ. अनुबंध चतुष्टयात आपण बघितलं होतं प्रयोजन म्हणजे उद्दिष्ट. अभ्यास करायच्या आधी जे प्रयोजन असतं, अभ्यास केल्याच्या नंतर तेच फळ होतं. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. हेच त्याचं प्रयोजन आहे आणि हेच त्याचं फळ देखील आहे. फळ का बरं आहे की जर आपण खरंच दासबोधाचा यथायोग्य अभ्यास केला, खरंच ती साधना व्यवस्थित केली, तर मग ते निर्गुण ब्रह्म म्हणजे मी आहे असा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येईल आणि केवळ तेवढ्या एकाच गोष्टीने आपल्याला संसारामध्ये सफळता येण्याची शक्यता आहे. ही सफळता आली तर त्याचा परिणाम म्हणून हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. सगळी जी साधन आहेत ती हळूहळू क्रमाक्रमाने गळून पडली पाहिजे. खरंच जर आपण दासबोधाचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या जी काही कृतिशीलता आहे प्रपंचातली आणि परमार्थातली, प्रपंचातली तर असतेच असते धावपळ, पण परमार्थात सुद्धा मला खूप पारायणं करायची, खूप उत्सव करायचे, खूप उपवास करायचे, खूप तीर्थयात्रा करायच्या, खूप अभ्यासवर्ग, खूप व्रत, अशी जी काही आपली धावपळ आहे ते साधन हळूहळू दासबोधाच्या अभ्यासाने गळून पडणं अपेक्षित आहे. एक दासबोध या ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आणि त्याच्यानंतर फक्त केवळ स्वतः साधनेने ते अनुभवण्याचा प्रयत्न असावा. परमार्थातली सुद्धा आपलं धावपळ कमी व्हावी. साध्य होता साधनाचा ठाव नाही हे या दासबोधाचं फळ आहे. निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबणं हे या दासबोधाच्या अभ्यासाचं फळ आहे. हे चौथं लिंग आहे. 5वं लिंग आहे अर्थवाद. अर्थवाद शब्दाचा अर्थ आहे एखाद्या कृतीचा आपल्याला महत्त्व पटवून देण्यासाठी बऱ्याचदा त्याची एक अवाजवी स्तुती केली जाते, ज्याला आपण थोडंसं मार्केटिंग म्हणतो, किंवा अतिशयोक्ती करून एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून सांगणं. समर्थांनी या दासबोधामध्ये तत्काळ हा शब्द अनेक वेळेस अनेक ठिकाणी वापरला आहे. एक ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी निव्वळ जिज्ञासा म्हणून याचा अभ्यास करावा. कितीतरी गोष्टी समर्थांनी म्हटलंय की तत्काळ होतात.
आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ. श्रवण जर तुम्ही केलं तर तुमच्या क्रियेमध्ये तत्काळ फरक पडेल. असं कधी होतं का जीवनात की आपण रजोगुणाची सगळी लक्षणं ऐकली, व्यवस्थित समजावून घेतली की दुसऱ्या दिवशीपासून रजोगुण बंद, असं कधी होतं का? असं होत नाही. परंतु समर्थांनी इथे लिहिलंय की क्रिया पालटे तत्काळ. किंवा अजून लिहिलंय की आपण असता अनन्य भावे देव तत्काळाची पावे. देवाची जर मी अनन्य भावाने भक्ती केली तर देव मला तत्काळ पावतो. आता मुळात आधी आपल्याला अनन्य भक्ती काय हे सुद्धा माहिती नसतं. ते सुद्धा दासबोधाने समजावून घ्यावं लागतं. आपल्या दृष्टीने आपण अनन्य भक्त असतो, पण देवाच्या दृष्टीने आपण अनन्य भक्त असतो का? हे काही विचार आपण करत नाही आणि मी किती छान भक्ती करते तरी अजून देव मला पावला नाही असे विचार असतात. समर्थांनी म्हटलंय खरं इथे की अनन्य भक्ती केली की देव तत्काळ पावतो, पण आधी अनन्य भक्तीलाच आधी खूप मोठा कालावधी द्यावा लागतो. ही त्याच्यामधली मेख आहे. ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ. की अत्यंत खळ चांडाळ जे लोक असतील त्यांनी जर दासबोधाचा अभ्यास केला तर ते सुद्धा पुण्यवान होतील, तत्काळ पुण्यवान होतील असं म्हणतायत इथे समर्थ. तर अशा ज्या गोष्टी असतात त्या थोड्याशा अर्थवादात्मक गोष्टी असतात. ग्रंथाचं, तत्वज्ञानाचं, साधनेचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी अशा प्रकारे काही रचना ग्रंथामध्ये कराव्या लागतात. त्या समर्थांनी केलेल्या आहेत. संदर्भानुसार त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. हे लिंग या ग्रंथामध्ये आहे. अर्थवाद म्हणून तो सद्ग्रंथ आहे. आणि शेवटचं आहे की युक्ती. प्रतिपाद्य विषय एखादा समजावून सांगताना किंवा जे मूळ शास्त्राचे सिद्धांत आहेत ते सिद्ध करताना एखादं चपखल उदाहरण जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्याला युक्ती असं म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी समर्थांनी वेगवेगळ्या युक्ती वापरलेल्या आहेत आपल्याला शास्त्राचे सिद्धांत पटवून देण्यासाठी. एका ठिकाणी समर्थ म्हणतात की स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता न ये. याचा अर्थ आहे की आपण जेव्हा स्वप्नात असताना एखादं दृश्य बघतो, जाग झाल्यावर ते दृश्य सगळं खोटं होतं, स्वप्नातलं हे आपल्याला कळतं. अगदी तसंच आज आपल्याला ही सगळी जी दृश्यसृष्टी खरी वाटते आहे ती अज्ञानाच्या झोपेमध्ये वाटते आहे किंवा ही जणू स्वप्नावस्था आहे आपली, अज्ञानाची स्वप्नावस्था. आणि जेव्हा ज्ञान होईल ते ज्ञान झाल्याच्या नंतर हे दृश्यसृष्टी, हे दृश्यविश्व देखील तसंच मिथ्या आहे, खोटं आहे हे आपल्याला कळून येईल. त्यामुळे स्वप्नाचा दृष्टांत वापरून आपली जागृतीची आजची ही जी सृष्टी आहे, अवस्था आहे, हे जे सगळे अनुभव आहेत ते स्वप्ना एवढेच खोटे आहेत, स्वप्ना एवढेच मिथ्या आहेत. अशा प्रकारची युक्ती समर्थ वापरतात. याच्याशिवाय अनेक युक्ती आहेत. पाल म्हणती माझे घर, विंचू म्हणती माझे घर. वेगवेगळे प्राणी आपल्या घरात राहतात त्यामुळे हे घर कसं माझं नाही हे आपल्याला समजावून सांगतात. किंवा सद्गुरूंच्या समासामध्ये सद्गुरूंना वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत की आमचे सद्गुरू ज्यांनी प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे ते परिसापेक्षा सुद्धा कसे श्रेष्ठ आहेत. सूर्य, सरिता, सागर, पर्वत या सगळ्यांच्यापेक्षा सद्गुरू कसे श्रेष्ठ आहेत अशा पद्धतीने सद्गुरूंचं वर्णन समजावून सांगतात. या सगळ्या दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी वापरलेल्या युक्ती आहेत. तर अशा प्रकारची ही जी 6 आपण षडलिंग बघितली ज्याच्यामध्ये उपक्रम, उपसंहाराची एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद आणि युक्ती अशी 6 षडलिंग या ग्रंथामध्ये आहेत. म्हणून दासबोध हा सद्ग्रंथ आहे. याचा अभ्यास करताना अनुबंध चतुष्टयामध्ये राहून तो अभ्यास करावा. आणि हे साधू काव्य आहे, आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाणारा काव्य आहे, ग्रंथ आहे असं जाणून अतिशय श्रद्धेने या ग्रंथाचा अभ्यास करावा. हे झालं या दासबोध प्रस्तावनेच्या संदर्भातलं पहिलं सत्र. आणि उर्वरित जो विचार आहे तो आपण पुढील सत्रांमध्ये करू. आज आपलं हे जे चिंतन आहे हे इथेच थांबवू. हरिओम तत्सत. श्रीराम.